आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। अटळ प्रेम प्रभूचा कधी न थांबूचा, त्याची दया कधी संपूची नाही. हो नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझा विश्वास. हो प्रभू महान तुझा विश्वास, महान तुझा विश्वास. हो प्रभू महान तुझा विश्वास. अटळ प्रेम प्रभूचा कधी नाही थांबूचा, त्याची दया कधी संपूची नाही. हो नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझा विश्वास. हो प्रभू महान तुझा विश्वास, महान तुझा विश्वास. हो प्रभू महान तुझा विश्वास. अटळ प्रेम प्रभूचा कधी न थांबूचा, त्याची दया कधी संपूची नाही. हो नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझा
अतळ प्रेम प्रभूचा कधी नाही थांबूचा. तेची दया कधी संपूची नाही. ओ नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझो विश्वास. हो प्रभू महान तुझो विश्वास, महान तुझो विश्वास. हो प्रभू महान तुझो विश्वास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही सगळ्यांचा स्वागत असा पुन्हा एकदा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि सुंदर वेळ असा प्रार्थना करूची. प्रेज द लॉर्ड. जे काही तुम्ही असाच आपले डोळे बंद करा आणि दोन्ही हात वरती करा. परमेश्वराक धन्यवाद देवा. तो परमेश्वर महान असा, तो परमेश्वर अद्भुत असा. त्याला धन्यवाद देवा. अन्य भाषेमध्ये बोला. री बो शांत रबा ओ रे गे पौज गे पाशे गे बाबा रे गे पौज दे बोत रबा रबा बोत रबा शे गे रबा ओ रे गे पौज गे पाशे गे बाबा रे गे पौज दे बरबला बोत रबा शे गे बोत रबा शे गे री बोत रबा ओ रे गे पौज गे पाशे गे बोत बाबा खाली पौज गे बोत गे बोत रबा रबा शे बोत रबा रबा मार रे गे पौज गे बोत शखरी बाबा रे गे पौज दे बोत रबा बोत रबा शे बोत रबा ओ रे गे पौज दे रली बोत रबा बोत रबा शे गे बोत रबा बोत रबा येणाऱ्या वचनाची स्वतः तयार करा. री पाशे गे बोत री बाबा रबा बोत रबा शे गे बोत शे रबा मार राज्य की बोत शे गे बाबा रे गे पौज दे बोत रबा बोत रबा शे गे शे बाबा रली बोत रबा ओ राज्य दे बोत शखरी बाबा रे गे पौज दे बोत रबा रे गे पौज दे बोत रबा ओ रे गे पौज दे बाबा रे गे पौज दे बोत रबा शे गे शे बोत रबा मार रे गे पौज दे बोत शखरी बाबा रे गे पौज दे बोत री बाबा रे गे पौज दे बोत रबा मार रोजो रोबो शे गे बोत शखरी बाबा रे गे पौज दे बोत रबा रे गे पौज दे बोत री बाबा रे गे पौज दे बोत री बाबा रबा ओ रे गे पौज शरी बाबा रे गे पौज दे रबा री पौज शे रबा मार रोजो को शखरी बोत री बाबा रे गे पौज दे बोत री बाबा रे गे बोत रबा. ओ धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद करतो परमेश्वर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थनेचं पहिलं बिंदू वाचतोय. ते हरवले असतं त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत असतो. मी वचन वाचतो. दुसरा कुरिन्थीकरास पत्र 4 अध्याय त्याचं 3 आणि 4 वचन सांगता असा. परंतु जर आमचो सुवार्तेवर पडतो पडलो असा, तो यो नाश होण्यासाठी पडलो असा आणि त्या अविश्वासांसाठी ज्यांच्या बुद्धीक या जगाच्या ईश्वरान आंधळी केला नसा. कारण की ख्रिस्त जो परमेश्वरची प्रतिमा असा, त्याच्या तेजस्वीमय सुवार्तेचे प्रकाश त्याच्यावर पडता नाही, चमकता नाही म्हणून. हालेलुया. आम्ही प्रार्थना करत असो की परमेश्वराच्या वचनाचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणात चमकलो, ज्यांच्यापर्यंत आम्ही सुवार्ता घेऊन जात असो. आणि तो सुवार्ता त्यांच्यापर्यंत आशा, विश्वास आणि परमेश्वराच्या प्रेमावरच्या आश्वासन घेतला. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या डोक्यातल्या शैतानाच्या प्रत्येक प्रभाव तोडत असो. आणि आम्ही घोषणा करत असो की प्रत्येक हृदय समर्पित असा या जीवनाच्या सुवार्थेसाठी उघडलेला असा. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करत असो, प्रत्येक लोकांसाठी प्रार्थना करत असो की जो शैतानाचा जो लोकांवर हृदयावरती जो पडतो टाकला असतो, तो पडतो आपण हटवतो असं येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक लोकांसाठी प्रार्थना करूया. री बो शहान रमा लेके बो जैन रमा लिबो ज्यांनी सुवार्ता आजपर्यंत त्यांच्याकडे पोहोचली नाही, त्यांच्यापर्यंत सुवार्ता जात असताना ते सुवार्ता ग्रहण करत असत येशू ख्रिस्ताच्या नावात. री बो रमा ए रेके बो शहान ली बो ली बो रमा सेंद्र मार रेके बो शहेंद्र ली बो रमा बो रमा री बाबा रेके बो ली बो री बाबा रमा ओ रगा बाली के बो सेंद्र त्यांचे हृदय खुले असत. री बो शहान रमा ए रेके बो जैन रमा ओ राजे के बो शहान रमा मार के बो ली बो री बाबा रे के बो ली बो री बाबा ली बो Bosindra, or Reke Bosindra, or Reke Bosindra, Marshigri Valley Bosindra, Marke Bosili, Bodri, Babarike Bosindra, Marshigri Budra, Marozoko, Riba Babarike Bosri, Riba Mandra, Ribo Shigitra, Malizeke Boshandra, Marke Bosili, Bodra, Marke Bosindra, Ribondra Mandra, Marazeze Bosha, Riba Babaka, Balike Bosike Boshandra, Marozoko Shigri Babarike Bosili, Bodri, Babarike Bosili, Riba Bondra, Ribondra Bandra, Marizeke Boshandra, or Reke Bosili, Riba Bandra, Libondra Basti, Bushri, Babarike Bosili, or Reke Bosahandra, Malibo.
libondra malibondra libondra libondra ba o rege bozendra malibondra libabandra malibondra baribondra libondra ba o razeke bo shahandra malibondra libondra mandra ba o razeke bo shahaka baba libondra libondra ba o rege bozeli libondra malibondra 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 libondra ma सगळ्यांची हृदय खुले असत सुवार्ता ग्रहण करण्यासाठी लिबो shahandra ba o rizendra ba o raze bo shahandra ma mandra ba o rababari ke bozeli libondra ma mari ke bozeli bo shahandra ma mari ke bozeli libondra ba bari ke bondra ba ma raze ke bo shahandra libabandra ba o rababari ke bozeli babari ke bozeli bo shahaka libabari bozeli bo shahandra ma mandra ba irige bozendra ma mari ondra bondra ma libozeli bo shahandra ma mari ke bondra ba ma rozo ko shegiri ba libozendra libabondra ba libondra mandra ba ma rize ke bo shahaka libabari bozeli bo shahandra ma mari ke bozeli bondra ba mara mandra ba ma rozondra libondra bondra bo shegiri babari ke bozeli bondra ba o rize ke bo shahandra ma o libondra ma dige bozendra ba libozeli bo shahandra libondra ma mandra libondra mandra ba irege boza libabari ke bozeli bo shahandra ba ma rozondra libozeli bo shari baba mandra la ba o rege bozendra ma ओ धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद देतो परमेश्वर प्रत्येक ठिकाणी परमेश्वर तुझी सुवार्थ जात असतात प्रत्येक देशाच्या प्रत्येक कोणाकोपऱ्यात परमेश्वर तुझी सुवार्थ जात असतात प्रत्येक लोक परमेश्वर तुझी सुवार्थ ग्रहण करण्यासाठी त्यांची हृदय खुली असत प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येक लोकांसाठी त्यांचा उद्धार होत असं म्हणून प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर कोणती शैतानी शक्ती त्यांच्यावरती काम नाही करू येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर मी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड मी प्रार्थनेचा दुसरा बिंदू वाचतोय आम्ही प्रार्थना करत असतो देशाच्या प्रत्येक नेत्यांसाठी प्रार्थना करत असतो विशेषतः भारतासाठी की ते लोक डीप स्टेटच्या फसव्या आणि खोटेपणाबद्दल खोटेपणात पडतले नाही परंतु योग्य त्यासाठी ते उभे राहण्यासाठी निर्णय घेत असलेले आम्ही डीप स्टेटच्या सगळ्या वाईट लोकांका वाईट योजनांका तोडत असतो आणि त्यांच्या कामांका बेकार करत असतो आणि घोषणा करत असतो की जगाच्या देशामध्ये ही लस नाकारली जातेली येशू ख्रिस्ताच्या नावात हालेलुया मत्ते 16:18 सांगता असं मी माझा चर्च तयार करीन आणि नरकाचे दरवाजे यावर विजय मिळवतले ना हालेलुया आपण प्रार्थना करूया देशाच्या प्रत्येक त्या चुकीच्या निर्णयासाठी प्रार्थना करूया की चुकीचे निर्णय कोणतेच स्थापित होऊचे नाही प्रत्येक चुकीचे निर्णय आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात काढतो रिबो शांतराबा जे अधिकारी असतात ते कोणतेच लस बद्दल निर्णय घेऊचे नाही तो निर्णय जो लस निर्णय असा तो पूर्णपणे मोडतो येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो ते जे नेते असतात ते जो निर्णय घेतात ते लोकांच्या हितासाठी असते रिबो शांतराबा लिबो द्रबा प्रार्थना करा रिबो शेंद्रबा प्रत्येक नेत्यासाठी प्रार्थना करा रिबो शेंद्र ते चुकीचे निर्णय जे असतात ते चुकीचे निर्णय मोडले जात असतात येशू ख्रिस्ताच्या नावात रिबो द्रबा ओ बाबा रिके बोझे रिबो शेंद्रबा मांद्रवा द्रबो बोंद्रबा बोंद्रबो शेंद्रबा मार रिजे के बो शाका री बाबा लिके बोंद्रबा ओ राजे के बो शाका री बाबा रिके बो जली बोदरी री बाबा अंद्रबा ओ राजे के बो शाहान री ममा कुमार के बो जली बोंद्रबा मार राजे के बो शाहाली बाबा रिके बो जली बोदरी ममा रे किद्रा ओ राजे के बो शाहाली बाबा बो जे के बो शाहान री बोंद्रबा ओ राजे के बो शाहान री बोंद्रमा अंद्रबा ली बोंद्रमा मार रिजे के बो शाहान री बोंद्रला बोंद्रबा ली बोदरी बो जे के बो शाहान रबा ओ राजे के बो शाका री बाबा रिके बो जली बोंद्रबा बोंद्री ममा अंद्रबा ओ राजे के बो शाहाली बाबा कुमार के बो जली बोदरी ममा अंद्रबा ओ राजे के बो शाहान री बाबा बोंद्रबा मार के बो जली बोदरी ममा रे के बो जली बोंद्रबा बोंद्रा ओ राजे के बो शाका री बाबा बार के बो जली बोंद्री बाबा के बो जली बोंद्री ममा के बो जली बोंद्री ममा अंद्रबा री बाबा बार के बो जली बोंद्री ममा रबा ली बोंद्रबा के बो जली बोंद्री ममा जेंद्र री बो शाहान रबा ओ रागा बाबा री के बो जे के बो शाका रबा बार के बो जेंद्र ली बोंद्रमा अंद्रबा ली ओ राजे के बो शाहान रबा ली बोंद्रमा ले रे के बो जे के बो शाहाली ममा कमर के बो जली बिद्रा मार राजे के बो शाहान री ममा अंद्र लबो रबो री बाबा रे के बो जे बो शहींद्र ममा अंद्रबा ओ रबा बार के बो जे के बो शादी बाबा अंद्रबा ओ रबा बार के बो जे री ममा कमर के बो शहींद्र ममा रे बो री बाबा के बो री बो अंद्रबा अंद्रबा मार राजे के बो शाहान रे ममा मार के बो जे री ममा के बो री बाबा अंद्रबा ओ राजे के बो शाका री बाबा बार के बो जे के बो शी के री बो अंद्रबा मार रीजे के बो शाहान रे ममा के बो जे री ममा शी के बो अंद्रबा ओ रबा अंद्र ली बो अंद्रबा अंद्र बो शी रे के बो जे अंद्र मा शी री बाबा ली बो अंद्र ममा अंद्र आई द्रो ओ राजे इल्ला बाद्र अली बो अंद्र मार राजे के बो शाका री बाबा अंद्र मा अंद्रबा ओ धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर शैतानाचा कोणताच प्रभाव या देशावरती नाही पडतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू जी तू लस घेऊन येत असा प्रभू ती लस आम्ही मोडतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू जे अधिकारी असतात परमेश्वर त्यांचा जो निर्णय असतो तो योग्य असतो तो परमेश्वराच्या इच्छेद्वारे असतो म्हणून प्रार्थना करतो धन्यवाद देतो परमेश्वर शैतानाचा प्रभाव त्यांची नेत्यांवर आम्ही काढतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू धन्यवाद देतो जो निर्णय घेतले प्रभू तो निर्णय लोकांच्या हितासाठी असतो म्हणून प्रार्थना करतो धन्यवाद देतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर हे प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो प्रभू आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड ही सुंदर वेळ असा आराधनेची प्रेज द लॉर्ड
प्रभू तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उठलो येशू प्रभू प्रत्येक गुडघो टेकतो लो प्रतिजीव कबूल करताना की येशू ख्रिस्ताचा असा प्रभू तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उठलो येशू प्रभू प्रत्येक गुडघो टेकतो लो प्रतिजीव कबूल करताना की येशू ख्रिस्ताचा असा प्रभू तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उठलो येशू प्रभू प्रत्येक गुडघो टेकतो लो प्रतिजीव कबूल करताना की येशू ख्रिस्ताचा असा प्रभू की येशू ख्रिस्ताचा असा प्रभू की येशू ख्रिस्ताचा असा प्रभू हालेलुया प्रीज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहची आणि आजचा विषय असा सगळ्या माणसासाठी प्रार्थना करा. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा एक इतिहास अध्याय 21 वचन 1. हालेलुया. नंतर सैतानाने इस्रायल विरुद्ध उठ आणि इस्रायलची गंती करू दाविदाक प्रवृत्त केले. हालेलुया. बायबल दाखवता की दुष्ट आत्मे माणसांका चुकीचा करू कसे प्रभावित करतात. त्यातला एक उदाहरण असा जा आपण वाचला दाविदाबद्दल. आपल्या विषयासंबंधित वचनात वाचलं. कल्पना करा, दावीद जो एक नीतिमान राजा सैतानाद्वारे देवाच्या इच्छेविरुद्ध इस्रायलची गंती करू प्रवृत्त केलो गेलो. परिणामी देवान इस्रायलच्या विरोधात कारवाई केल्या. हालेलुया. सुवार्तेमध्ये अजून एका उदाहरणाची नोंद आपल्यासाठी करून ठेवलेली असा. जेव्हा येशून त्याच्या शिष्यांका ही गोष्ट स्पष्ट केल्यान की तेका आपल्या पापांसाठी मरणा आणि आपल्या न्यायीपणासाठी पुन्हा जिवंत होणं गरजेचा होता, तेव्हा पेत्र तेका बाजू घेऊन या म्हणत निषेध करू लागलो की प्रभूजी आपणावर दया असांदे, असा तुमका होवचाच नाही, तुम्ही मरतालाच नाही. येशू लगेचच ओळखले की सैतान पेत्राद्वारे बोलत होतो आणि बायबल म्हणता परंतु तो वळण पेत्राक म्हणालो, अरे सैताना माझ्या समोरनं निघान जा, तू माका अडथळो असस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझं लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे असा. म्हणजे चांगली माणसा सुद्धा चुकीच्या गोष्टी बोलण्यासाठी नाहीतर करण्यासाठी सैतानाकडून प्रवृत्त होऊ शकतात. म्हणूनच देवाची इच्छा असा की आपल्याक सत्य माहिती हव्या, त्याचा वचन माहिती व्हाया. जेव्हा तुमका सत्य माहिती असता तुम्ही त्याच्या प्रकाशामध्ये चालू शकतास. प्रार्थना कशी करू होई आणि तुमच्या आजूबाजू सैतानाच्या कार्यांका आणि प्रभावांका थांबवायचा कसा या तुमका समजला. 1 तिमोथेय अध्याय 2 वचन 1 ते 2 मध्ये सूचित केल्याप्रमाणे सगळ्या राष्ट्रांच्या माणसासाठी, नेत्यांसाठी आणि अधिकारामध्ये असलेल्यांसाठी प्रार्थना करू शिका. पवित्र आत्म्याद्वारे निर्भयतापूर्वक घोषणा करा की देवाची इच्छा, योजना आणि उद्देश तुमच्यामध्ये आणि तुमच्या आजूबाजू, तुमच्या समाजातल्या, शहरातल्या, गावातल्या, राष्ट्रातल्या आणि ज्या संघटनेत तुम्ही काम करताच तिथल्या पुढाऱ्यांच्या हृदयात प्रस्थापित होऊन दे. प्रार्थना करा की ते नकारात्मक प्रभावांका शरण जाणं नाकारतले, जातेंका दुष्ट काही करू प्रवृत्त करू शकतले. त्याऐवजी ते न्यायीपणान आणि समानतेत, नीतिमत्वान आणि सत्यान राज्य करतात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकतास. प्रिय पित्या, माझ्या देशातल्या पुढाऱ्यांसाठी मी प्रार्थना करते की तुझे नीतिमान, कारण त्यांच्या मर्जीमध्ये
ठेवण्यासाठी ते त्यांचा स्थान आणि अधिकार वापरतले. ही सुवार्ता लवकर आणि न अडखळता पसारतली. मी प्रार्थना करते की तुझी शांती आणि समृद्धीचो आशीर्वाद राष्ट्रांवर असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। इनका नाम रागिनी है। इनका घर उत्तर प्रदेश जौनपुर में है। इनकी बुआ की लड़की की गवाही है कि उनके पेट में बच्चा था जो मरा हुआ पैदा हुआ। बच्चा पैदा होने के बाद उनको 4 दिन तक होश नहीं आ रही थी और फिर इन्होंने उन्हें ऑनलाइन मीटिंग के बारे में बताया। फिर उन्होंने ऑनलाइन मीटिंग अटेंड की। उसके बाद जब पास्टर सबके लिए प्रार्थना कर रहे थे, पास्टर की प्रार्थना करने के बाद उन्हें कुछ समय बाद ही होश आ गया। इसीलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ पास्टर आइजक सर का, जिन्होंने ऑनलाइन मीटिंग हमारे लिए उपलब्ध की। थैंक यू पास्टर। आई लव यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा, तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण, तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण. हालेलुया, 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 हालेलुया,
जायना तुका मी कधी सोडू जायना तुझ्या संगी संगी मी चलतलय एका प्रकाशा समान रवतलय तुझ्या संगी संगी मी चलतलय एका प्रकाशा समान रवतलय तू धन्य असा सर्व श्रेष्ठ असा तुझ्यासारखं नाही असा कोण पण तू धन्य असा सर्व श्रेष्ठ असा तुझ्यासारखं नाही असा कोण पण हालेलुया 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 तुझ्या मार्गनं मी कायम चलतय तुझ्या मार्गनं मी कायम चलतय तुझ्या संगे संगे मी चलतलय एका प्रकाशा समान रवतलय तुझ्या संगे संगे मी चलतलय एका प्रकाशा समान रवतलय तू धन्य असा सर्व श्रेष्ठ असा तुझ्यासारखं नाही असा कोण पण तू धन्य असा सर्व श्रेष्ठ असा तुझ्यासारखं नाही असा कोण पण हालेलुया 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 तिची आराधना करा. मंत्राला साथीला पहा. धन्यवाद देवा त्याच्या प्रेमासाठी. ता प्रेम जा माणसाच्या समजीच्या पुढे असा. ओ धन्यवाद प्रभू आमच्यावर एवढा प्रेम करूसाठी, आमका तुमच्या आत्म्यान भरूसाठी. धन्यवाद आमका या जगासाठी आश्चर्य बनवसाठी. धन्यवाद आपली सामर्थ, आपला ज्ञान, आपली बुद्धी आमच्याकडून दाखवसाठी. थँक्यू लॉर्ड. आमची मनं आभारान भरलेली असत तुमच्या दयेसाठी, करुणेसाठी. धन्यवाद पवित्र आत्मा तुमच्या महान उपस्थितीसाठी जी हय आसा. आणि आम्ही सांगतो प्रभू आमच्याकडे ऐकणारे कान, बघणारे डोळे आणि समजणार हृदय असा. या बदलाच्या महिन्यात
प्रत्येक जो बदल जो तुम्ही आमच्या जीवनात इच्छितास, आमच्या देशात इच्छितास, आमच्या समाजात इच्छितास, तो होतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू, या कारस्थान बंद होता, तो धोको बंद होता येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी, प्रार्थना करतो पोलीस डिपार्टमेंटसाठी महाराष्ट्राच्या, की ते डीप स्टेटच्या दबावात नाही येतले येशू ख्रिस्ताच्या नावात. ते परमेश्वराच्या बुद्धीत आणि सामर्थ्यात उभे राहतले येशू ख्रिस्ताच्या नावात. ते दबतले नाही, ते दबतले नाही. भारतात खरंच परत एकदा लॉकडाऊन नाही होऊ शकणार येशू ख्रिस्ताच्या नावात. ह्यो मास्कचो कट संपता येशू ख्रिस्ताच्या नावात. वॅक्सिनचा कारस्थान संपता येशू ख्रिस्ताच्या नावात. भारताच्या कोपऱ्यात लोक उभे राहतात या कारस्थानाक संपवण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. भीतीच्या आत्म्याक आम्ही लोकांच्यापासून कापतो येशू ख्रिस्ताच्या नावात. मीडियाच्या कारस्थानासून ते मुक्त असत येशू ख्रिस्ताच्या नावात. खोटी मीडिया संपता येशू ख्रिस्ताच्या नावात. हो, धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो. आणि या प्रार्थने येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास तुम्ही आणि येशूसाठी जोरात टाळी वाजवू शकतास. वाव वाव वाव, वाजवक सांगा वाव वाव वाव. आनंद झाला तुमका चर्चमध्ये बघून. प्रेज द लॉर्ड. दॅट्स गुड. तर गेल्या वेळेस आपण सुरुवात केलं चर्चचा मिशन आणि उद्देशाच्या बाबतीत. प्रेज द लॉर्ड. मी तुमका सांगलंय की जी पण गोष्ट परमेश्वर करता, जा पण काम परमेश्वर करता, ता उद्देशाशिवाय नसता. जगासाठी कामाचो उद्देश जाणणं गरजेचा नाही असा, पण परमेश्वरासाठी बिना उद्देशाचं काम करणं पॉसिबल नाही असा. प्रेज द लॉर्ड. जगाचे आपले एक विचार असत, त्याच्याद्वारे ते वाढलेले असत, आणि जेव्हा ते काय करतात, दे डू इट फॉर द सेक ऑफ डुईंग. ते फक्त करूसाठी करतात, त्यांना त्याच्या मागचा उद्देश नाही माहीत असा. पण जेव्हा तुमका खायच्या गोष्टीचा उद्देश समजता, तर ना फक्त तुम्ही त्या गोष्टी करू शकतास चांगल्या प्रकारे, त्या करूची हिंमत, निर्भीकता, साहस आणि ताकद तुमच्या आतमध्ये येतात. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यासाठी कधीच नको विचार करू की उद्देश गरजेचं नाही असा. बिना जीवनाचा उद्देश ह्याच्यापेक्षा मोठी दुर्घटना काहीच नाही असा. दुर्घटना ती नाही असं की एक माणूस मेलो. दुर्घटना ती असं की एक माणूस आपला उद्देश जाणल्याशिवाय मेलो. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना. इट्स इम्पॉर्टंट टू नो की सगळ्यात मोठी गोष्ट जगात काय असा, ती असा उद्देश. आणि चर्च परमेश्वराची सगळ्यात शक्तिशाली संरचना असा. हालेलुया. ऐकताच तुम्ही. चर्च परमेश्वराची सगळ्यात शक्तिशाली संरचना असा. चर्चत ती जागा असा जैसून परमेश्वर जगाक कंट्रोल करता. खूप जणांका नाही माहीत असा. आपण आज शिकतलो की कशाक नाही माहीत असा, आणि आमका माहीत करणं गरजेचा का असा, जसं मी सांगितलंय. जर तुम्ही समजतालास तर ना फक्त तुम्ही करू शकतास, पण तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतास. जी गोष्ट तुम्ही समजतास, ना फक्त तुम्ही त्या करतास, पण त्याला चांगल्या प्रकारे करतास. जसा मुलाक आईने सांगितले चॉकलेट नको खाव, चॉकलेट नको खाव, दात खराब होतले, तुमका वाटतं की आई मस्करी करता, पण थोड्या दिवसानंतर समजलं की नाही खाल्ला तर बरा असा. एवढा तर नको खाव ज्यांनी नुकसान होतला. थँक्यू. पण जर तुमका समजला, परत परत तुमका ती कपा तुमच्या पाठी लाग नाही लागला, अरे नको खाऊ, अरे नको, अरे नको, कारण तुमका स्वतः समजला आता, आणि तुम्ही त्या रस्त्यावर चला सुरू केलास. प्रेज द लॉर्ड. तर उद्देशाबरोबर असा. जर जेव्हा तुम्ही वस्तूंचा उद्देश समजतास, तर जगासारख्या नको बनणं. जेव्हा आपण मिशन आणि उद्देशाबद्दल बोलतो, तर त्यांना वाटतं की हे काय आयो सांगतात, काहीतरी सरळ बोला ना, फक्त प्रार्थना करून घालून द्या. नाही. प्रेज द लॉर्ड. यु नो, आमका माहित आहे जेव्हा तुम्ही उद्देश जाणतालास, तर तुमका गोष्टी करणं सोप्या जाताला. प्रेज द लॉर्ड. बाजूच्या सांगा गोष्टी करणं सोप्या होत लागला. गोष्टी करणं सोप्या होताला. ऐकतास कशाक? कारण त्या जगात गोष्टी करणं कठीण होतं, कारण त्यांना उद्देश नाही माहीत असा. त्यांना नाही माहिती ते करतात तर कशाक करतात, पण आमका माहित आहे आम्ही जा करतो तर कशाक करतो. प्रेज द लॉर्ड. तयार असतात सगळे. किती लोक तयार असतात? आठवता गेला संदेश बोला, मी एक चर्च असय, मी एक चर्च असय, आणि मी चर्चमध्ये येलोय. समजला? सो आपण चर्चमध्ये येतो, पण आपण स्वतः काय असो? चर्च. आणि ध्यानात ठेवा, परमेश्वर आमच्यासोबत असोच जोडलेलो असा. साक्ष आमच्या आत्म्यात असा.
सायन्स हेका ओळखा शकना. मी पण सायंटिस्ट असे, मी पण शिकलेलो असे, अनपढ नाही असे. तर जे लोक सांगतात तुमका कसं माहिती, तुमका माहिती आहे माका माहिती, पण कदाचित माका माहिती आहे तुमका नाही माहिती असं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर चर्च एका धार्मिक लोकांचो समूह नाही असा जे हय इले असत परमेश्वराची प्रार्थना करूसाठी परमेश्वर आमका वाचव. परत एकदा ऐका, चर्च एक धार्मिक लोकांचा समूह नाही असा चर्चमध्ये एकत्र झाले प्रार्थना करूसाठी प्रभू माका वाचव. अजिबात नाही, अजिबात नाही. कशाक भारतात एवढे सगळे चर्च बंद झाले कारण त्यांना त्यांचा राहायचा उद्देश माहित नव्हतो. प्रेज द लॉर्ड. तुमका माहिती आहे 1% कमी चर्च असं चालू असं माका टाकलं तिथं आम्हीच असो, 10 मधसून 10 चर्च पण असं ते भारत पूर्ण भारतात चालतं, त्याच्यातले आम्ही एक असो. कशा, कारण आमका माहित आहे आमचा उद्देश काय असा. आम्ही मरतलो, जेलमध्ये जातलो, पण चर्चला येणं बंद नाही करतो. प्रेज द लॉर्ड. चर्चचा मिशन आणि उद्देश. तर आपण सुरू करतलो एफिसीकरांचं पत्र 3 अध्याय 8 वचन. तर जसं मी सांगितलंय, मिशन जाणणं खूप इम्पॉर्टंट असा, उद्देश जाणणं खूप इम्पॉर्टंट असा, कारण तुमका काय देता ताकद. माका माहित आहे की मी कोण असोय, ह्याच कारण की माका हरवणं असंभव असा. एक माणूस जो जाणता तो कोण असा, तो खूप खतरनाक असा. काय असा खतरनाक. याच्यासाठी मी कायम सांगते माझ्या घेऊन काय नाही भेटताला, शेवटी रिझल्ट माझ्याच फेवरमध्ये येतो. प्रेज द लॉर्ड. कारण तुमका नाही माहिती आहे की तुम्ही कोण असाच, पण माका माहिती आहे की तुम्ही कोण असास. मी स्वतः तर जाणते पण तुमका पण जाणते. माझ्याकडे काय असा परमेश्वराचा वचन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो आत्महत्या सगळा माहित आहे, शारीरिकला काय माहित नाही असं आपण शिकलेलो वेनेसडेला. असं दे एफिसीकरांस. वाव 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 वाव. 8 पासून वाचूया का 7 पासून वाचूया? ओके, अच्छा हसूनच वाचूया चला. तर ह्यो असा पौल जो एफिसीकरांच्या चर्चला लिहिता माझ्यावर, जो सगळ्या पवित्र लोकांपासून. आर यू शुअर? कॅन यू गो बॅक? 7. तर मी बोला, मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही चर्च असा. प्रेज द लॉर्ड. कधी नको विसरा की तुम्ही स्वतः जगावर भारी असा. लॉर्ड. बाजूच्या सांगा मी एकटोच जगावरती भारी असोय. कधी नको विचार करू की आम्ही दोघे होय, आपण एक पुरेसे असो, कारण आमच्या आतमध्ये कोण राहतं? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मी आणि परमेश्वर जगावरती एकटे भारी असो. बोला, मी आणि परमेश्वर जगावर एकटे भारी असो. नको विचार करू की आपण गर्दीत असो म्हणून भारी असो. आपण गर्दीत एकटेच भारी असो. प्रेज द लॉर्ड. या मानसिकतेत बनवून ठेवा, या खोटा नाही असा. आमका सगळ्यांना माहिती आहे की आमच्या आतमध्ये परमेश्वर असा. नाही माहिती? दॅट्स गुड. मी परमेश्वराच्या अनुग्रहात त्या दानाच्या अनुसार, ज्या त्याच्या सामर्थ्याच्या अनुसार माका दिलेला असा, त्या सुवार्थेचो सेवक बनलोय. आपण शिकलो की परमेश्वराने आपल्याला अनुग्रह दिला असा, आणि तो सांगता की माका अनुग्रह मिळालो. तर आपण सांगतो तो असो की ओ येशू ख्रिस्ता ग्रहण करा, पण सत्य असं की जर येशू ख्रिस्त आईची तर आपण ग्रहण पण नाही करू शकणार. तर आपण भले सेमेंटिक्स मध्ये भाषेच्या हिशोबान, व्याकरणच्या हिशोबान म्हणतो की मी येशू ख्रिस्ता ग्रहण केलंय, पण सत्य काय असा माझ्या आणि तुमच्यावरती अनुग्रह झालो, ज्याच्यामुळे मी आणि तुम्ही कोणाक ग्रहण करू शकलो? येशू ख्रिस्ताक. कारण अजून पण काही लोकांना येशू ख्रिस्त काय वाटतं? येडेपणा. इट्स ऑल राईट. त्यांच्यावरती अजून अनुग्रह नाही झालो असा आम्ही प्रार्थना करतो त्यांच्यावरती हो गोयो. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनी सांगितलं मी परमेश्वराच्या अनुग्रहाच्या दानाच्या अनुसार. आणि तुम्हाला माहिती आहे पौल कोण होतो? मंडळीचं स्वतः काढणार हो. म्हणजे तो मंडळी मारी होतो, करी होतो, माहित नाही काय करी होतो. पण एक दिवशी पौलाक समजला की तो जा करी होता काय होता? चुकीचा होता. आणि त्याला समजलं की त्याच्यासोबत कशाक झाला? कारण परमेश्वराचा अनुग्रह झालो. कारण त्याचे काम जे त्यांनी केलेले त्याच्या हिशोबाने तो माराक होय होतो, त्याचा न्याय होय होतो. पण परमेश्वराने त्याला वाचवले. पण तो बुद्धिमान होतो. पुढे वाचत राहूया. परमेश्वराच्या अनुग्रहाच्या दानाच्या अनुसार, जो त्याच्या सामर्थ्याच्या प्रभावाच्या अनुसार माका दिलो गेलो असा, त्या सुवार्थेचो सेवक बनलोय. तर त्याला समजला की तो आज प्रचार जो करी होतो तो कशामुळे करू शका होतो? अनुग्रहामुळे. तो सुवार्थेचो सेवक कशामुळे बनलो? अनुग्रहामुळे. याच्यासाठी आमका डिग्री नको असा. कधी नको विचार करू की तुम्ही शिकले नाही असास तर तुम्ही परमेश्वराचं काम नाही करू शकणार. की जसा पास्टर जेव्हा तुम्ही इंजिनियर बनतास तेव्हा तुम्ही काम करतालास. मी सांगल्यान तुमका माझी डिग्री मी होय नाही शिकवणं. मी काय शिकवतोय? जो परमेश्वराने माका अनुग्रह दिले नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माहित नाही डिग्री वाचते तर खयच्या खड्ड्यात पडलेलो असते मी. बरं, पण माका माहित आहे की माझी डिग्री मी होय नाही असं. कशामुळे असं? अनुग्रहामुळे. नाहीतर तुम्ही कशाक माझा ऐकतालास? तुम्ही माझे नातेवाईक असास नाही कोण असास? कशाक तुम्ही माझा ऐका गेलास? कशाक हजारो लाखो लोक आमच्या ऐकतात? कारण आमच्यावरती काय झालो असा? अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराच्या अनुग्रहाच्या दानाच्या अनुसार, जो त्या सामर्थ्याच्या प्रभावाच्या अनुसार जो माका दिलो गेलेलो असा, त्या सुवार्थेचो सेवक बनलोय. पुढे ज्यावर जो सगळ्या पवित्र लोकांमध्ये छोट्यात छोटं असंय. ओह
आता तो हे घुसाक सुरू करता उद्देशात, कारण त्याका माहित आहे परमेश्वरान जर काय दिलं नसा तर देण्याच्या मागे एक उद्देश असा. परमेश्वर कायच बिना उद्देशाशिवाय नाही देणार. काही समज होती तर त्यांनी पहिला काय सांगितलं आणि त्याका काय दिला गेलेला असा, त्याका अनुग्रह दिलो गेलेलो होतो. आता तू सांगूची प्रयत्न करता की अनुग्रह कशा खयच्या कामासाठी दिलो गेलेलो असा, ह्या अनुग्रहामागचा उद्देश काय असा. कारण तुमका जर माहित नाही असा की ती गोष्ट तुमका दिली गेलेली असा, कशासाठी दिली गेलेली असा, तर तुम्ही त्या गोष्टी वापरू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. समजतास तुम्ही, करू शकतास तुम्ही. समजा तुम्ही जाय होतास, असाच कोणीतरी तुमच्यावरती पेन फेकल्यान, परत काय त्याला हे मका पेन कशाक दिल्यान नाही होतो प्रश्न. मी रस्त्यावर जातास कोणतरी तुमका पेन देऊन निघान गेलो, प्रश्न काय असा, व्यवस्थित कशाक देऊन गेलो मका नाही होतो पहिला प्रश्न. कोणतरी घेऊन दिलो, तुमका 10 रुपये जर देऊन गेलो तर भिकाय तर नाही वाटणार ना बरोबर हा की नाही. इलो आणि तुमका 10 रुपये देऊन गेलो, हा बघताच कपडे बिडा काय झाला, काय माती बिती उडली आहे काय, भिकारी वाटते की माणूस जरा दया करू, एक तर नाही वाटणार ना 4 दिवसापासून उपाशी असे, जरा दया येईल आणि मका 10 रुपये देऊन निघान गेलो. तर त्याला माहित होतं की जर काहीतरी दिला गेला असा त्याच्या मागचा काहीतरी उद्देश असा, तर त्याने ते सांगू सुरू केलं. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं, मग काय दिलो गेलो असं, अनुग्रह. तर कायम लक्षात ठेवा, आपण जे बोलतो ते आपल्या शिक्षणानुसार नाही बोलणं, आमच्या जाती धर्मापासून नाही बोलणं. आमका परमेश्वरानं अनुग्रह दिला ना, हालेलुया. परमेश्वरानं आमका निवडल्या ना, हालेलुया. परमेश्वराची इच्छा आमच्यासाठी, हालेलुया. कधी नको विसरा. बरोबर असा बोला, माझ्यावर अति अनुग्रह झालो असा. नाव घेऊन बोला माझ्यावर अनुग्रह झालो असं, बोला माझ्यावरती अनुग्रह झालो असं. खूप जणांना वाटणारच ना की त्यांच्यासोबत काहीतरी चांगला झाला असं. जीवनभर ते विचार करत माझ्यावर चुकीचा कशाक झाला, ते चांगला झाला, तुमच्याबरोबर वाईट नाही झाला. तुमच्या डोक्यातून काढून टाकी तुमच्याबरोबर काहीतरी वाईट झाला असं, तुमच्याबरोबर चांगला झाला असं. बोला त्यासोबत चांगला झाला असं, माझ्यावरती अनुग्रह झालो असा, माझ्यावरती अनुग्रह झालो असा. तिसराच असतं नाही, नाहीतर कधी पण शैतान तुमका सांगतलो तुम्ही तर नाही वाटणास ह्या करू शकतास, तुम्ही सकाळी खोटा बोलण्यालास आणि आता बरोबर काम करू जातास. शैतान निघान जायसून माझ्यावरती अनुग्रह झालो. प्लीज लॉर्ड. शैताना कधीच आपल्या जीवनात येऊ नको देऊ. बरोबर असा खयचोच तुमच्यावरती दोष नको लागू देऊ. चुकी केल्यानंतर पण छाती पुढे काढून उभे राहा. बरोबर असा, कारण तुम्ही काय चुकीचं नाही केला. समजला तुमका. आमच्या सगळ्या बापांची क्षमा कोणी दिला नसं, येशू ख्रिस्तान. प्लीज लॉर्ड. हालेलुया. कधी नको विचार करू लायक नाही असास, कारण ही ती एक गोष्ट असती शैतानानं टाकून ठेवल्या नसा. लोकांना तो कायम आठवण करून देत राहता जी ऐपत नाही असा, लायक नाही असास. येशू नमका लायक बनवलेला नसा. प्रेज द लॉर्ड. माझ्यावर जो सगळ्या पवित्र लोकांवरती सगळ्यात छोटं असं अनुग्रह झालो. आता तो सांगता खयचो अनुग्रह झालो असा, स्पेसिफिक. प्रत्येक कामासाठी वेगळो अनुग्रह असा. त्यांनी सांगले दिस ग्रेस, एक स्पेसिफिक ग्रेस. प्रत्येक काम जर तुम्ही करूक जातास त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचा अनुग्रह असा. तुमका समजायला लागतला ह्या. जर तुमका त्या कामाचा करूचो अनुग्रह नाही असा तर तुम्ही किती पण प्रयत्न करा त्या काम होणार नाही असा. तर खूप लोकांना समाधान आहे की जर आम्ही करत त्याच्यात सफल कशाक नाही होणार. कदाचित त्यांनी शोधूक नाही की परमेश्वरान त्यांना खायचा काम करूचो अनुग्रह दिला नसा. ते डिडंट आस्क गॉड. परमेश्वराक त्यांनी विचारल्याने नाही विचारल्याने. इज इम्पॉर्टंट. पौल बुद्धिमान होतो. त्यांनी काय सांगितले, तुम्ही हू ब्लेस्ड टू दिस ग्रेस गिव्हिंग. माका ह्यो अनुग्रह दिलो गेलो असा. बाकी माहिता की नाही माहिता, करू शकते नाही करू शकणं ह्याचा काम मी सांगतलंय. भावा माका माहिता की माका ह्याच्यासाठी अनुग्रह दिलो गेलो असा. इज द लॉर्ड. समजलं तुमका. ह्या कामासाठी अनुग्रह दिलो गेलो असा माका समजला. आता दिस ग्रेस. बोला दिस ग्रेस. ह्यो अनुग्रह, ह्यो अनुग्रह, ह्यो अनुग्रह. ओ लॉर्ड. पुढचा लिवला तर खूप पॉवरफुल असा. वाटतं मी जरा थोडंसं समर स्लॉट मारून तर परत येऊ तुमच्याकडे. तुमच्यासोबत डिसेंट बनवून राहायचं असं ना. गुड. ह्यो अनुग्रह झालो की मी अन्य जातीयांवरती, ओह लॉर्ड हाऊ विल वी आय डू दॅट. अन्य जातीयांका ख्रिस्ताच्या अगम्य धनाची सुवार्ता सांगू. अगम्य धन इंग्लिशमध्ये काय लिहिलं असा, सर्चेबल रिसर्च ऑफ ट्राय बॉय दिस इज बिग. ख्रिस्ताच्या अगम्य धनाचो सुवार्ता. ती गोष्ट ती माका खूप आधी समजलेली होती. कधी ना विचार केला की मी काय खातलंय, काय पितलंय, खय रवतलंय. कारण हे वचन माका खूप आधी समजला गेलेला होता, त्याची 2003 मध्ये.
आणि 18 वर्षापासून मी ख्रिस्ती असं आजपर्यंत मी नाही विचार केलं की मी काय खातलंय. त्या डोक्यात येणार पण नाही की मी पुढचा जेवण काय खातलंय. तो विचार करणं माझ्यासाठी असंभव असा माझ्याकडे पैसो नसतलो. मी विचार पण नाही करू शकणार की मी गरीब होऊ शकते. मग सांगतास मी गरीब होतलोय, ह्यो काय सेंटेन्स बोलता, जर्मनी बोलता, माका संबंध नाही असा. माझ्या डोक्यात त्या गोष्टींका समजत नाही शकणार. तर ना तुम्ही एक भाषा जर खूप दिवसापासून नाही बोललास तर ती भाषा परत जर ना कोण जर बोलला तर ती समजणार नाही. तसाच ही सगळी भाषा असं जे माझ्या जीवनातून मी कापून टाकलंय. माका नाही समजणार की मी सफल कसं नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर त्यांनी काय सांगितलं, माझ्यावरती हो अनुग्रह झालो. काय झालो हा? बोला, माझ्यावरती अनुग्रह झालो असा. माझ्यावरती अनुग्रह झालो. माझ्यावरती अनुग्रह झालो. समजला? बोला, माझ्यावरती अनुग्रह झालो. विसरायचाच तर नाही. बोला, माझ्यावरती अनुग्रह झालो असा. माझ्यावरती अनुग्रह झालो की मी अन्नजातीयांका त्याच्या अगेम्य धनाचो आता सर्चेबल रिसर्च ऑफ क्राइस्ट, ख्रिस्तीची जीवन त्याला शोधूसाठी ती श्रीमंत असा सांगूचा प्रयत्न करता. कोण नको सांगू देऊ की एका ख्रिस्तीक गरीब होऊ कया. चांगले ख्रिस्तीक जर गरीब होऊ का तर श्रीमंत कोणाक होऊ कया. पण त्यांनी इतकं पैसो बघल्याने नाही असा थोडं आम्ही त्यांना दाखवलेलो असो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. का चांगल्या बॉक्सरला माहीत असता खायत राहा. समोर जो थकलो असतलो त्याका माहित आता माझो टाइम असा. समजला ना तुमका? आता बघलास ना बॉक्सिंगची मूवीज, आमका माहित आहे आमचो टाइम असा. जेव्हा स्पिनर बॉलिंग करता तेव्हा फसवत असता, फ्लाईटमध्ये फसवत असता तेव्हा म्हणतात आता माझो टाइम असा. टेस्ट मॅचमध्ये T20 आमका नाही ना. प्रेज द लॉर्ड ना. हालेलुया, हालेलुया. त्यांनी सांगितलं की हो अनुग्रह की मी अन्नजातीयांका ख्रिस्ताच्या अगम्य धनाचो सुवार्ता सांगू. धनाची अनसर्चेबल रिसर्च ऑफ क्राइस्ट. अनसर्चेबल जेव्हा मी लोकांका सांगतो किती पैसो असा होयो, मी लिस्ट फिगर आजकाल मी सांगतोय की असा $2000 बिलियन. लोक सांगतात एवढं पैसो असाक पण शकता. मी सांगलंय माका अजून पण वाटतं कमी असा, कारण माका बायबल असून माहीत असा की माझ्या डोक्यात हे पोतला असा त्या पुढे पण काय असा. प्रेज द लॉर्ड. माझ्या बायबलमध्ये वाचलं ह्या सगळा काय असा अनसर्चेबल. काय असा? काय असा? अनसर्चेबल. विचार करून बघा, एक पाण्याची बॉटल कितीची जाता? 20 रुपयाची. जर एका समुद्राचा पाणी सगळा पूर्ण बॉटलात भरून विकलंय किती पैसे होतलो? पैसा नाही सांगले माका सगळं बाबा. एवढं जगात पैसा नसं पण जगात खूप पैसा असो बाबा. ऑक्सिजनचं सिलेंडर 5000 विकतात, ह्योच भरून जर विकलो तर किती होतले? शेवटी जो माणूस जो कमवता असा परमेश्वराकडून तर कमवता, माणसाने बनवल्यान काय असा? सोना त्यांनी जमिनीतून काढल्यान, पेट्रोल त्यांनी जमिनीतून काढल्यान. कालसून म्हणजे बोलतास तुम्ही भाऊ, खयचे तीर मारलास? जमीन पहिल्यापासून ज्याच्यावर तुम्ही करून बसलास आणि आज विकतास. केलास काय केलास? घेऊन तुम्ही शोधलास की आता देतास. किती जणांका माझी गोष्ट समजली? ऑक्सिजन घेतल्यानंतरच डोक्यात चालला की देतास. डोक्यात तुमचा चालला की ऑक्सिजन कशी होता, तुम्ही पहिल्यांदा ऑक्सिजन घेऊ होतास. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऑक्सिजन शोधलास ते घेऊन शोधलास. घेतल्याशिवाय मी बघते कसं शोधतात का माझी गोष्ट. जोक समजलो काय की आम्ही ऑक्सिजन शोधलो बिना घेतल्याशिवाय तुम्ही दाखवा तर मान्या. बिना ऑक्सिजन शिवाय निघताच ना तर पहिल्यांदा डॉक्टरच काय लावतो तर ऑक्सिजन. तर आमका नको सांगू की तुम्ही आमच्यापेक्षा जास्त जाणता का तुमची सीमा माहीत असत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही गेलं असेल तर आम्ही पण गेलो, आम्ही पण शिका नेलं असं पण नाही असं की फक्त एका दिवसात जन्म घेतलं. आता आमका माहिती =m²². आमका माहिती क्वांटम थिअरीची तुमका माहिती एवढी आमका माहिती बायबल वाचून नाही शिकलो आपण. येड थोडे आपण जेव्हा आपण असं बसलेलं असो फक्त चर्चवाले असं होतं आमका माहित नाही असं. बोला आपण बुद्धिमान असो, मी बुद्धिमान असोय. त्यांनी काय सांगितलं माझ्यावरती काय झालो? अनुग्रह. बोला माझ्यावरती अनुग्रह झालो असा. माझ्यावरती अनुग्रह झालो असा. माझ्यावरती अनुग्रह झालो असा की मी अन्यजातीयांका ख्रिस्तीच्या अगम्य धनाचो सुवार्ता सांगू. ओके नेक्स्ट. ओ नेक्स्ट इज ब्युटिफुल. ओ गॉड दिस इज हेवी, ब्युटिफुली हेवी. सगळ्यांवरती. बोला सगळ्यांवरती. सांगा सगळ्यांवरती. सगळ्यांवरती पूर्ण जग जाणताला की येशू ख्रिस्त प्रभू असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऑप्शन नाही असा. काय सांगलंय मी? बायबल सांगतो जेव्हा येशू ख्रिस्त ढगांवरती येतलो प्रत्येक नजर त्याका बघतली. कारण येशू ख्रिस्त काय होतलो 24 तास गेला तुमका तरी पृथ्वी फिरत असतली. बरोबर असं ना? 24 तास. आणि तेव्हा लोक आपली छाती वाजवत असतले अरे ह्या ख्रिस्तांचा ऐकलं असतो तर बरा होता. तेडे नाही असो. आम्ही गोष्टींवरती विश्वास नाही केलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोला सगळ्यांवरती.
सगळ्यांवरती लाजा नको, बरोबर असं ना. तुमका सांगलं ओ ख्रिस्ती चिंता करू नको, तुमका कोण समजताला या होताला सत्य असा काय असा या. कारण बायबल सांगता परमेश्वराच्या गोष्टी माणसासाठी काय असत, मूर्खता. त्यासाठी शिकलेलो आपण, नाही शिकलेलो. परमेश्वराची गोष्ट जेव्हा सांगतास तेव्हा विश्रांत जावं. मूर्ख माणसावर काय बोलतलं, मूर्ख माणसाक परमेश्वर समाधान नाही असं मी सांगलेलो ना. परमेश्वर मेदूपेक्षा काय असा मोठो असा. वेनसडेचा संदेश तुमका आठवता काय सांगलेलं आहे मी, की परमेश्वर काय असा डोक्यापेक्षा मोठो असा. तेव्हा ते लोक परमेश्वरात समजून जातात, ब्लॉकेज होता. कारण छोट्या दरवाजात मोठी गोष्ट कशी घेऊन जातालास, ते डोक्यातून परमेश्वराक समजाक बघतात, पण परमेश्वर त्यांच्या डोक्यापेक्षा मोठो असा. सांगलेलं ना, एक सोपो असतो तुम्ही दरवाजातून घुसवता, दरवाजाच्या साईजपेक्षा मोठो असा. सोपो खय राहतलो दरवाजाच्या बाहेर. परमेश्वर काय असा डोक्यापेक्षा मोठो असा. परमेश्वराक घेऊन डोक्यात जाऊन फिट करूचा प्रयत्न करतले, परमेश्वर डोक्यापासून बाहेर जाता, डोक्या पण काम करणं बंद करता. काय आतमी जाणार नाही, काय बाहेर जाणार नाही. बोलतात ह्या संबंध नाही असा ना. आता मी ह्या ना आता संबंध नाही तर मी आता काय करू. अशा गोष्टी संबंधत नाही तरी पण तुम्ही करताच ना. गोष्ट समाज तरी तेव्हा तुम्ही करताच काय असं त्यांना आपण माफ करूया चलो तुला देवांका समाजताला तसा. आणि ही गोष्ट सगळ्यांवरती प्रकाशित करू सांगा, सगळ्यांवरती करू, सगळ्यांका समजताला. ऑल मॅन सी इज दी ओ गॉड. मराठीत ते थोडासा फिरवल्याने असा म्हणून मी इंग्लिशमध्ये दाखवतोय. इंग्लिशमधून त्याका मराठीत ओ ओ बॉय ब्युटिफुल इट्स टू हॅवी टू अंडरस्टँड. आणि ही सगळी गोष्ट प्रकाशित करू. भेदाचा प्रबंध काय असा त्यापासून आपण पहिल्यांदा समजाया, लोअर समजा, मग नंतर इंग्लिशमध्ये जाऊन परत येऊया. भेदाचा प्रबंध काय बोला. भेद 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 भेदाचा प्रबंध काय असा, सगळ्यांचा सृजनहार परमेश्वरात पहिल्यापासून गुप्त होतो. कशाक लोकांका ही गोष्टी समजले नाही, कारण परमेश्वराने हे गोष्टी लोकांका समजाकच नाही दिल्या. काय सांगता तो भेद काय असा. भेद तो असा जो काही लोकांका माहीत असा, सगळ्यांका नाही माहीत असा. जसं एक आई असा गर्भवती असा, ती आता तिच्या पोटात कोण असं तिका माहीत नाही असा. माहीत असा काय तिच्यासाठी काय असा गुप्त असा. हॅलो गुप्त असा काय नाही असा. ती शोधतली की मुलगो असा काय मुलगी, पण मुलगो जो येतलो तो कसो असतलो तो अजून पण काय असा गुप्त. तर तेव्हाच समजतला जेव्हा वेळ येतली त्याला तोपर्यंत तो मुलगो काय असा गुप्त. तो मुलगो 10 वर्षात नंतर कसो दिसतलो ता काय असा गुप्त. तर तेव्हाच समजतला जेव्हा मुलगो किती वर्षाचो होतलो 10 वर्षाचो, तोपर्यंत तो मुलगो काय असा गुप्त. तो समोर असा पण हे मुलगो 10 वर्षानंतर काय होतलो ह्या आईक पण नाही माहीत असा. तर जेव्हा 10 वर्ष होतली तेव्हा आईक समजताला अच्छा ह्यो चेहरो असा मुलाचो. आता पण 15 वर्षानंतर मुलाचे चेहरो कसो होतलो आईसाठी काय असा गुप्त. ही जे गोष्टी आपण आज समजतो परमेश्वराक पहिल्यापासून माहित होते, परमेश्वराने त्याला काय ठेवलं गुप्त. चर्च मॅच्युरिटी पर्यंत नाही गेलेला अजून. चर्चला त्याचा उद्देश समजलो नव्हतो अजून. चर्चला वाटा होता की आम्ही चर्चमध्ये ह्याच्यासाठी येतो परमेश्वराकडून काय करून घेऊ. ता समजणार आहे ना, चर्चमध्ये आपण ह्याच्यासाठी येतो परमेश्वर आमका सांगित की काय करू. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ऐका गेला तुमका धर्म असा तो शिकवता परमेश्वराकडून काय ते करून घ्यावा. चर्च शिकवता परमेश्वराक विचारा की काय करूची गरज असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ऐकताच तुम्ही तर धर्माक आपल्या डोक्यातून काढून टाका. माझ्या मानसिकतेतून तुम्ही कायम परमेश्वराकडून काहीतरी काढून घेऊ बघताला. परमेश्वराकडून आजपर्यंत काय नाही मागलं. तुम्ही माझी गाणी जरी ऐकलं तरी तुमका समजताला. माझे गाणे पण कसे असत ते काय मागू मेरे खुदा. तर मी माझे हात मागूसाठी उठवतोय. काय मागू प्रभू, मागूसाठी कायच नाही असा. काय मागू म्हणजे मग बायबल माहित असा. काय मागू उठवून माझ्याकडे पहिल्यापासून ना असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ही गोष्ट काय होती गुप्त. काय होतो भेद. चर्चला नाही माहित होतो. त्याला पुढचं वचन बघून परत पाठी येऊया. मग पिक करूचो असा 10 करून आता जेणेकरून आता परत जाऊया 9 मध्ये परत जाऊया. दाखवू नको त्या का उघडताला हा ना मूवीत तुला पहिल्यांदा समजतो पिक्चर बघतो लोकून जाऊया 9 मध्ये. चला ह्यापासून आपण खजू शब्द उठवलं आता. काय उठवलं आता. आमचा टाइम असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आता आपण दाखवतो की आपण असं कोण द लॉर्ड ह्यो आमचो टाइम असा. आता चर्च मुलू नाही रावला काय पण सांगून मग त्याला टाइम गेलो. बघू सांगा टाइम गेलो.
गेलो पण मॅच्युअर झालो. काय झालं? मॅच्युअर. पण वचनाक लावून मॅच्युअर झालो. प्रेज द लॉर्ड. आम्ही मेलेल्यांका जिवंत करूक शिकलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आंधळ्यांचे डोळे उडूक शिकलो. प्रेज द लॉर्ड. कोणाक मस्करी वाटा शकता का माहिती या खरा असा नाही असा नाही असा काय तर ही सगळी गोष्ट बोला सगळ्यांवरती प्रकट करू. सगळ्यांवरती प्रकट करू. तुमचं काम सुरू होता. वर्क्स इज कट आउट. परमेश्वरानं आमका सांगितलं दाखवलं की आमचं काम असा काय काम काय असा या सुवार्थ काय करू प्रकाशित करू जगाक सांगू काय होता कसा होता. जगाक समाधान आहे की काय होता असा. एकच गोष्ट माहित आहे की ते काय होता काय नाही माहिती असा. हा ना ते काय माहिती असं एकच गोष्ट माहित आहे उद्या काय होता तर माहिती नाही असा. आमका माहित ना आमका माहित की काय उद्या होता आता. वी हॅव फ्युचर. We have our future. We are not ignorant. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमका माहित आहे भविष्य काय असा कारण आमका खसून माहित आहे आमच्या बायबलमधसून. बायबलमध्ये लिहिलेलं असं काय होताला असा. वी नो इट. काय सांगले सगळी गोष्ट प्रकाशित करू. हो चला इंग्लिशमध्ये जाऊन मराठी ठेवूया. टू मेक ऑल मॅन सीन इज द फेलोशिप ऑफ द मिस्ट्री ओ लॉर्ड. मी सगळ्यांका दाखव ही सहभागी तुझा रहस्य काय असा. आय्या शेवटी परमेश्वर माझ्या तुमच्या आतमध्ये रेवा कशासाठी इलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ परमेश्वराबरोबर मी आजारी कसो असं होऊ शकते. परमेश्वर कोण असा तो माझ्या आतमध्ये मी आजारी होताला परमेश्वरासोबत मी हरा ओ लॉर्ड होताला. या परमेश्वर के साथ मैं हार जाऊं ओ लॉर्ड कैसे होगा ये चमत्कार कौन करने वाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरासोबत मी हरा नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल. याच्यासाठी मी तुमका सांगते हराची भीती नको ठेव. प्रेज द लॉर्ड. कडे असं काहीच नाही असं की आमका हरवतला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता आमच्या लढाईचे हत्यार सांसारिक नाही असत सामर्थ्य असत पवित्र आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. पण हत्यार असत जे हत्यार त्यांच्यापेक्षा वेगळी असत. हत्यार काय असत प्रार्थना. प्रार्थना करून आम्ही काय करू शकतो स्वतः ज्यांका आमच्या प्रार्थना करून भीती वाटतं त्यांना माहित आहे की प्रार्थना नाही करतील तर चांगला असा सगळा बिघाड होता. ते चर्चच्या मागे पडलेले हात धुवून कारण त्यांना माहित आहे की जर चर्च प्रार्थना करतलो तर त्यांची सगळ्या योजना काय होतले असफल. त्यांना आजपर्यंत नाही माहित की ह्या त्यांचा जो पूर्ण षडयंत्र होता कोविड-19चा शेवटी असफल कसा झाला. त्यांना माहिती आहे की आम्ही आणि तुमच्यासारखे लोक होते जे रात्रभर जागा काय करी होते प्रार्थना मध्ये नाही करी होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमका आमची ताकद माहित असा. काय माहित असा काय माहित असा बॉम्बची गरज नाही आमका तलवारीची गरज नाही असा. आमची प्रार्थना पुरेशा असत कशाक वापरूता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय सांगितले त्या माणसांना दाखव की या फेलोशिप ऑफ द मिस्ट्री गोष्टींना प्रकाशित करू की सहभागी त्याचा रहस्य काय असा काय असा. ह्या काय नवीन नाही असा सुरुवातीपासून बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. रहस्य आता खैसून असा सुरुवातीपासून लोकांका नाही माहित होता. परमेश्वरानं दाखवलेला नव्हता. जुन्या नियमात हे समजला नव्हता. अब्राहमाक समजला नव्हता. समजला नव्हता. समजला नव्हता. कोणाकच समजला नव्हता. टाक चर्चचा टाइम नाही आलेला असा. प्रेज द लॉर्ड. रहस्य ओ गॉड रहस्य कधी सांगणार होतो. ओ हो ती सहभागिता जी आदमाबरोबर इच्छित होतो माझ्या पापाच्यामुळे निघान गेली. आता ही सहभागिता पूर्ण होतली माझ्यात रवाक येतलय माझ्यात रवाक सुरू करतले. मी त्यांनी सांगला की तेव्हा वेळ येतली तेव्हा मी सांगतलय. प्रेज द लॉर्ड. हो समजला तुमका नाही झाला. ती सहभागिता पहिल्यांदा पॉसिबल नाही होती. परमेश्वराचा आमच्या आतमध्ये राहणं संभव नव्हता. तेव्हाच संभव होता जेव्हा येशू ख्रिस्त येऊन मरता. परमेश्वराक ह्या गोष्टी काय ठेवायची लागली गुप्त ठेवायची लागली. परमेश्वराक जर माहित होतं तो आमका सांगतलो जगातल्या विजयापेक्षा मोठे असास आम्ही घाबरतो कारण आमच्या आत्महत्या तेव्हा परमेश्वर नव्हतो. आमका आता समजला नसता. पण परमेश्वराची योजना सुरुवातीपासून हीच होती. पण एक दिवस असतलो परमेश्वर आमच्या आतमध्ये असतलो आणि परमेश्वरवर आपण काय होतलो चालतलो जगात दाखवतलो. ओ गॉड हालेलुया.
ओह ओह boy make all men see the fellowship of the mystery from the beginning of the world anything God! ह्या सगळा कोणात लपलेला होता ईश्वरात तुझ्या बाहेर तुमका समजताला नाही तुमचं विज्ञान तुमका नाही शिकवताला प्रेज द लॉर्ड हालेलुया सगळ्या गोष्टी कोणात लपलेल्या असत शकतात हा गोष्टी कोणात लपलेल्या असत पण जरी पण स्कूलमध्ये नाही गेला असं जास्त समजा शकते प्रेज द लॉर्ड कारण ह्या गोष्टी कोणात लपलेल्या असत परमेश्वरात तुमच्या डोक्याच्या बाहेर असा परमेश्वर आमच्या आत्म्यात असा प्रेज द लॉर्ड आम्ही त्याच्याबरोबर झोपतो उठतो बसतो प्रेज द लॉर्ड आम्ही त्याच्यात चालतो ग्लोरी परमेश्वर आमच्यासाठी रहस्य नाही असं आम्ही त्याच्यासोबत 24 तास जगतो प्रेज द लॉर्ड हालेलुया ओ ग्लोरी इट इज ऑल थिंग्स बाय जीसस क्राइस्ट मराठीत त्यांचा काढून टाकल्यानी त्यांनी कशाकता काढून टाकल्यानी प्रेज द लॉर्ड 6व्या बाजूला सांगा तयार व्हा मॅक्स येता ओ दिस इज ब्युटिफुल लॉर्ड ओके सो आय लाईक टू सी एज वेल आता कलिसियाद्वारे मी तुम्हाला सांगितलं चर्चचा मिशन आणि उद्देश कोणाबद्दल बोलतो आपण उद्देश आता समजला आपण सांगलं ह्यो क्लायमॅक्स असा लँड होता थोडा सगळा समजताला आता काय प्रेज द लॉर्ड एवढं सगळं सांगले लँडिंग करता की मला बोला ह्यो माझा वेळ असा माझी वेळ असा तर कुठे तुमका भाव तू झोपलेलं बोला ना ह्योच टाइम होतो जागाचो झोपलेलं नाही आमचं जागाचो टाइमच ह्यो होतो कोणी सांगित अरे तुम्ही 11चे झाला ते खय होतास पहिले 10चे होतं 11चे झालं असं की नाही आता कलिसियाद्वारे बोला कलिसियाच्या द्वारे हालेलुया तर माऊस तोंडा असत बुद्धी असा लॉर्ड आमच्याकडे बायबल असून जास्त बुद्धी असा लॉर्ड हालेलुया त्या परमेश्वराक तुम्ही नाकारतास परमेश्वराबरोबर आम्ही 24 तास जगतो प्रेज द लॉर्ड तो जगतो ज्याका तुम्ही मानूक नाही शकनास त्यासोबत आम्ही जगतो कसे लढतालास यार टू बिग प्रेज द लॉर्ड ओ लॉर्ड की आता कलिसियाच्या द्वारे मी समजताच सगळं खेळ पलटलो कसो कलिसियाच्या द्वारे प्रेज द लॉर्ड विसरा नको आणि तुम्ही असंच जो त्या खेळात पलटलं असं द लॉर्ड हालेलुया घुस देऊन हे पोचले नाही असे त्याच्या घुस देऊन पोचू पण शकणार नाही पोचू शकतो परमेश्वरच शिकवतो तेव्हाच पोचा शकतो द लॉर्ड अरे आता कलिसियाच्या द्वारे प्रेज द लॉर्ड माझ्याद्वारे बॉय यू नो हू यू आर द बेटल एक्स्ट ऑफ गॉड पण परमेश्वराची लढाची कुऱ्हाडी असो प्रेज द लॉर्ड ह्यांच्या गडांका आम्हीच पाडतलो प्रेज द लॉर्ड हालेलुया तलवारी नाय बॉमान नाय हेनी परमेश्वराचं विभिन्न प्रकारचं ज्ञान प्रार्थना एक प्रकारचं ज्ञान असा काय असा प्रार्थना एक प्रकारचा असा पण अजून पण आमच्या खूप प्रकारचे असणं बाकी असत अजून तर आम्ही पहिलो तीर सोडलो सगळे पळाले असत बाकीचे सोडलो तर काय होतं परमेश्वराचं काय विभिन्न प्रकारचं ज्ञान कसला प्रधान आणि अधिकाऱ्यांवर स्वर्गीय स्थानात प्रकट केला त्याला लॉर्ड लुया तर ते शैतानांका वाटा होता ना असत करू नको आम्ही इला असो यावेळी नरकात झालेली असतात सगळे पळाक तयार असत लॉर्ड कारण खाली आम्ही आणि तुम्ही जागे झाले असो हालेलुया त्यांना नाही माहित होतं की आम्ही जागे होतो शैतान लहानपणापासूनच येडो असा एक दिवशी वाटा होता की येशू ख्रिस्ताक मारून तो करतलो मजला जग त्याच्या हातासून निघाला तर त्याला वाटलं की आमका तो दाबतलो नाही माहित होतं की ह्योच तर आमचा टाइम होतो एक तर हात नाही लावचो होतो
ना मुलाशी तुम्ही हे प्रेम करत असतास, मम्मी मम्मी, नखा नाही कापला, आईक लावल्याने तेव्हा समजला की मम्मी, समजलाच नाही की मुलाची नखा कधी वाढली. ना मस्त. अरे बाहेर काय सांगू, नवऱ्यानं मारल्यान काय मारले पण नाही, दोन्ही पण नाही सांगू शकणार. सांगतात की नाही काहीतरी लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे कलिसियाच्याद्वारे कडसून अजून कडसून नाही येताला समाधान, कडसून येताला कडसून. आणि तुमच्या घटना असा की मकान तुम्ही काय करूचा असा अजून प्रार्थना. आणि तुम्ही खाली नाही बसू शकणार, तुम्ही पिक्चर नाही बघू शकणार, तुम्ही सिद्धांबरोबर वेळ खराब नाही करू शकणार. मी आणि तुम्ही वेगळे असं प्रार्थनाचा वेळ असा मकान तुमका प्रार्थना करूची लागतली. बदल फक्त तुमच्या आणि माझ्याकडे सुनच येतलो असा. मस्करीत गोष्टी नाही घेऊ शकणार. आमच्यासाठी गोष्टी काय असत गंभीर, कारण समाधान कोणाकडे असा फक्त तुमच्याकडे आणि माझ्याकडे. जो ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन चालू असा, डॉक्टर जो असो, सिनियर डॉक्टर असा, तो मस्करी नाही करू शकणार. या जगाचं वाचवणारो असो, मी आणि तुम्ही मस्करी नाही करू शकणार. मी प्रार्थना नाही करू जाऊ, आणि तुम्ही मस्करी नाही करू शकणार. पहिल्या वाचू जाऊ, आणि तुम्ही मस्करी नाही करू शकणार की जेव्हा मी तुमका सांगता रापसडी वाटा का जिंका, मी मस्करी नाही करू शकणार. मी तुमका सांगेन आजारांका आपण बरे करू इच्छित आहोत, सांगणार की तुम्ही नाही सांगणार की पास्टर माझ्याकडे टाइम नाही असा, माझ्याकडे तुमच्याकडे मस्करीसाठी टाइम नाही असा. आणि बदलताला तेव्हाच जेव्हा तुम्ही आणि मी आपलं काम करतलो. तर नको विचार करू की खसून अजून उद्धार येतलो, नको विचार करू हे जग खसून अजून कडसून वाचताला, जगाचा वाचवणा खसून होताला असं तुमच्या आणि माझ्याकडसून. पण खूप जण काय माहित नाही असा, गुप्त होता, गुप्त भेद होतो यो. कारण तुमका माहित असा, तर तुम्ही नाही सांगू शकणार की पास्टर काय करतय, थकतय. करा बहिणी, प्रार्थना करूची. आपला काय फोकस करू शिका. नेत अन्य भाषा बोला नाही तर शिका अन्य भाषा. भविष्यवाणी करूक नाही तर शिका भविष्यवाणी करूक. वाच नसतं रोज वाचा. नाही जिंका तर जिंका. नाही देवत असं देवा. ह्यो वेळ असा जेव्हा सगळा कोणाच्या द्वारे बदलताला असा, कलिसियाच्या द्वारे. मोर्देकीन एस्तेर काय माहिती तू अशाच वेळेसाठी जन्मला असस, आणि तुम्ही अशाच वेळेसाठी जन्मलेलं असो. जेव्हा जगात अंधकार होतलो आणि तुम्ही चमकतलो. प्रेज द लॉर्ड. एकदाच तुम्ही तर स्वतः हलक्यात नको घेऊ की नाही आमच्याकडसून नाही होतला, कोणी सांगल्यान तुमका आमच्याकडसून नाही होतला. खरं असंच काय परमेश्वर खरा असा परमेश्वर सांगता कलिसियाच्या द्वारे, तर कोणाच्या द्वारे, कलिसियाच्या द्वारे. आपल्या कमिंग का नको बघू, आपल्या बँक अकाउंटला नको बघू, तुमका मारतात एका नको बघू. मार खायत राहा आणि आतमध्ये अन्य भाषा बोलत राहा. जाखबू शाखाली कान जाखराबू ओंग शाखाला ते केसी. लुया प्रेज द लॉर्ड. क्लास तुम्ही कलिसियाच्या द्वारे, कलिसियाच्या द्वारे जो बदल जगात खसून येतलो, सियाच्या द्वारे येतलो, सियाच्या द्वारे. आपल्या हातांका उठवा आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. जी के बो शात्र बोला अन्य भाषेत बोला. रिबोन जी के बोन शांक्रली जे के बो उतरली जे के बो. Lantrala shatele intralankraga tharolo reshetele intralabade. Lintralangraga bantrolo shetele itralangraga bante. Randele shetele gedingraga bantrole shetele itralabada. Lintrole shetele intralangraga bate. ओ हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, तर तुम्ही पहिल्यांदा इलास, तुम्ही चांगल्या जागी इलास हा ना. आम्ही तुमचा स्वागत करतो. उभे राहू शकता तुम्ही पहिल्यांदा इलास. मी इच्छित आहे की जर तुम्ही अंधकाराच्या वशमध्ये होतास तर आज वेगळे व्हा. एक छोटीशी प्रार्थना करूची माझ्यासोबत, आणि तुम्ही ते योग्य ते ग्रहण करतास, त्या प्रेमाक अनुभव करू शकतास जो परमेश्वर तुमच्यावरती करता. करू इच्छितास प्रार्थना. डोळे बंद करा. आम्ही सांगतोय माझ्या मागसून आपल्या तोंडान बोला, आपल्या हृदयात विश्वास करून. डोळे बंद करा, जेणेकरून तुमचं ध्यान तकडे नाही जाऊचा. बोला, हे प्रिय पित्या, मी तुमच्याकडे येतोय येशूच्या नावात. मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात, की तो माका वाचवसाठी क्रुसावर मेलो आणि परमेश्वरान तेका
तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्यान कायमसाठी जिवंत असा. मी आज येशूक बोलवतोय माझ्या जीवनात, माझो प्रभू होसाठी, स्वामी होसाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मी वाचला असय, आजपासून मी परमेश्वराची संतान असय आणि मी माझ्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनात ग्रहण करतोय. येशूच्या नावात आमीन. थोडा टाळ्या वाजवू शकता त्यांच्यासाठी. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. वेळाचा आपले भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देऊचो ठेवा. विभिन्न प्रकारचा भेट पण काय असा, प्रकारचा ज्ञान काय असा, दुसऱ्या प्रकारचं ज्ञान, दशमांश काय असा, तिसऱ्या प्रकारचं ज्ञान. सगळा ज्ञान असा दिला नसा आणि आम्ही येडे ना कसं वापरूचा डिटेल स्क्रीन आपण आपल्या कॉर्सचा जरा टाळी वाजवून. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो, अब्राहमचो आशिष म्हजो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष म्हजो. धन्यवाद देतो परमेश्वरा भेटी गाणूचो अनुग्रह देवसाठी, यजमानसाठी धन्यवाद. त्या बीजांसाठी जो आम्ही दिला असो त्यासाठी धन्यवाद. जसं आम्ही दिलं वाढलेल्या फळांक ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. इन बुक पॉवर ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफरिंग आम्ही या भेटींवरती मल्टिप्लिकेशनच्या नियमात प्रभावित करतो, शंका बोलतो राजाच्या विस्तारासाठी. या प्रार्थनेच्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. काही अनाउन्समेंट ध्यान देऊ नाही का, खूप इम्पॉर्टंट असत. लॉर्ड चांगलं जे आत्म्यांका जिंकलो ते का बनवून पण ठेवचा असा, चांगलं त्यांच्यासोबत काय करूचा असा, रिस्पॉन्सिबिलिटी घेवा. आणि तुम्हीच असो ज्याच्याद्वारे ही जग बदलताला असा, दुसरा कोणी होता नाही असा. माणूस खूप दृष्ट झालेलो असा. आपल्या मारूसाठी सगळे अवजार बनवलेले असत. व्हायरस बनवता आणि स्वतः त्याचं औषध विकता. पण व्हायरस प्रकृती नाही येणत. परमेश्वरान व्हायरस नाही बनवल्यान. तर परमेश्वरान व्हायरस बनवलेलो व्हायरस मध्ये कसो इलो असतो. कोणाक तुमका एवढं नको बनवतो की ओ तस कसून तरी नको इलो ओ सगळ्या दिन हो गई शाम ती असा आमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. तर फसा नको त्याच्यात. तुमका सांगितलं जातं तर करा. सेलचं पार्ट बना. सेलमध्ये तुमका अजून माहिती भेटतली आणि तुम्ही काय करतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभे राहतलो परमेश्वराचं धन्यवाद देतलो. आपल्या हातांका उठवून परमेश्वराचं धन्यवाद देवा. देवा परमेश्वराचं धन्यवाद देवा, धन्यवाद देवा, धन्यवाद देवा. परमपितेचा प्रेम, प्रभू येशू मसीहचा अनुग्रह, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या कामसाठी बनत राहू.
करतली येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. जितच भलाई आणि करुणा सदा माझ्या जीवनात निवास करतली, परमेश्वराच्या घरात निवास करतलं ख्रिस्ताच्या नावात आमेन. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.